प्रकरण तर नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून तणाव निर्माण झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये। महाल परिसरात दोन गट आमने सामने आल्याचं सुद्धा कळतंय। काहीसा या भागात तणाव निर्माण झाल्याची बाब समोर येते। नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा वाद निर्माण झालेला होता। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने या कबरीचा मुद्दा उकरून काढला जातोय आणि आज शिवजयंतीच्या निमित्ताने बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर ही खुलताबादमधून हटवण्यात यावी अशा प्रकारची मागणी करत आंदोलन करण्यात आलेलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती खुलताबादमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवलेला असताना आता औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात तणाव निर्माण झाल्याची ही बाब समोर आलेली आहे। खरं तर पोलिसांनी सगळ्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेऊ नये असं आवाहन केलं जात आहे। यानंतर याच बातमीवर आपण कायम राहणार आहोत। माझी सहकारी ज्ञानदा सोबत। ज्ञानदा, माहिती मिळते की नागपूरच्या महाल परिसरामध्ये काहीसं तणावाचं वातावरण दोन गटात पाहायला मिळालं। औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरनं हा सगळा तणाव निर्माण झालाय। दोन गट आमनेसामने आले। सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोनही संघटनांकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि संध्याकाळी दोन गट आमनेसामने आले। महाल परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। कोणतीही अनुचित घटना किंवा प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आलेला आहे। औरंगजेबाच्या कबरीचा हा सगळा वाद आहे। खुलताबादेतली औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या दोनही हिंदुत्ववादी संघटनांनी आज राज्यभरामध्ये आंदोलनाची हाक दिलेली होती। आणि याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या महाल परिसरात दोन गट आमनेसामने आल्यानंतर कसं तणावाचं वातावरण निर्माण झालं त्याची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे, एका गटाला रोखून ठेवलेलं आहे आणि अर्थातच आज तिथीनुसार शिवजयंती राज्यभरामध्ये देशभरामध्ये साजरी होते। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीपासूनच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवलेली होती। नागपूरच्या महाल परिसरात मात्र औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरनं दोन गट आमनेसामने आल्यामुळे तणाव काहीसा वाढलेला आहे। राजकीय द्वेषाचा किंवा राजकीय विरोधाचा एक मोठा विषय औरंगजेबाची कबर बनलेला आहे। औरंगजेबाच्या उदात्तीकरणासंदर्भातलं वक्तव्य अबू आझमींनी विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना केलेलं होतं। त्यानंतर त्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं, पण वाद मात्र सुरू झाला औरंगजेबाच्या कबरीचा। नागपूरमधली काही दृश्य आपण पाहतोय। इथले रहिवासी आहेत, लोक आहेत आणि कदाचित ते दाखवतायत की गाडीला कसं नुकसान झालेलं आहे। दोन गट आमने सामने आल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आणि या गाडीची काच फोडल्याचं दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। उदय तिमांडे आपल्याला अधिक माहिती देतील। उदय, नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय? उदय, आवाज पोहोचत असेल तर माहिती द्याल आपल्या प्रेक्षकांना की नागपूरमध्ये काय घडतंय? तणावाची परिस्थिती असल्याची माहिती आहे। कदाचित उदय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण नागपूरचा महाल परिसर आणि याच महाल परिसरामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरनं तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। काही ठिकाणी वाहनांची तोडफोड झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। उदय तिमांडे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। उदय, नेमकं काय झालंय? काय हा सगळा वाद आहे? खरं तर संभाजीनगरमध्ये इथं असलेल्या औरंगजेबाची कबर जी आहे ती काढावी ही मागणी घेऊन जी आहे ते विश्व हिंदू परिषदेने आज सकाळी महालच्या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते आंदोलन केलं होतं। आणि हे आंदोलन करत असताना जे आहे ते प्रतिकात्मक औरंगजेबाच्या कबरवर जी आहे ती पेटविण्याचा प्रयत्न विहितच्या कार्यकर्त्यांकडून केला होता। मात्र हे सगळं करत असताना त्या मुस्लिम धर्मियांची जी चादर असते ज्यावर काही आयतचे ओळी कोरलेल्या असतात ती चादर जी आहे ती बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पेटवून दिली असा आरोप जो आहे तो केला जातो। आणि त्या आरोपामुळे जे आहे ते आता दोन गट आमोरासमोर असल्याचं चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळतं। नागपूरचा हा कोणता परिसर आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे? नक्कीच नागपूरच्या या महाल परिसरातल्या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते हे सकाळी आंदोलन झालं होतं। आणि हे आंदोलन झाल्यानंतर जे आहे ते काही म्हणजे दोन्ही धर्मातले काही उदय, नागरिक थोडंसं थांबवते। दृश्यांमध्ये असंही दिसतंय की गाड्यांची सुद्धा तोडफोड झालेली आहे। किती गंभीर रूप या सगळ्या आंदोलनानं किंवा परिस्थितीनं आत्ता धारण केलेलं आहे?
उदयपर्यंत बहुधा आपला आवाज जात नाही, पण ही नागपूरच्या महाल परिसरातली दृश्य आहेत. गाड्यांची तोडफोड झालेली आहे. 2 गट आमने-सामने आले, गट आक्रमक झाले. सगळा रहिवासी भाग असल्याचं एकंदरीत दृश्य सध्या आपल्याला अंदाज बांधता येतोय. पोलिसांनी काही जणांची धरपकड सुरू केलेली आहे. दगडफेकीचा प्रयत्न किंवा हाणामारीचा प्रयत्न या परिसरामध्ये केला जात होता. हा सगळा तणाव निर्माण झाला विहिपच्या आणि बजरंग दलाच्या आंदोलनावरनं. याच आंदोलनाच्या दरम्यान औरंगजेबाचे काही पोस्टर्स जाळलेले होते, पण काही धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत हा वाद आता उफाळलेला आहे. उदय तिमांडे पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. उदय, एका दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की गाड्यांची तोडफोड झालेली आहे, काचा फुटलेल्या आहेत. काय आहे सध्याची परिस्थिती, ताजी परिस्थिती? नक्कीच ज्यावेळी हे सगळं आंदोलन घडलं त्यानंतर जे आहे ते या आंदोलनाचा जे आहे ते विरोध करण्यासाठी जे आहे ते इतर धर्मियांचे लोक देखील इथे एकत्रित आले होते. त्यामुळं काही काळ जे आहे ते इथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्यावेळी इथे ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी हिंसक जो आहे तो जमाव झाला होता आणि तो हिंसक झालेल्या जमावांनी परिसरात असलेल्या काही वाहनांची तोडफोड देखील केलं ते इथं बघायला मिळालं होतं. एका बाजूने जी आहे ती दगडफेक झाली होती. या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळालं होतं. तणावाची स्थिती जी आहे ती इथं त्यावेळी निर्माण झाली होती आणि ती परिस्थिती आता देखील तशीच कायम आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न जो आहे तो बरोबर आहे. पोलिसांकडनं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या आपण 4 दृश्य पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवरती. नागपूरच्या महाल परिसरातली 2 गटात तणाव निर्माण झाला. धार्मिक कारणास्तव हा तणाव निर्माण झाल्याची माहिती मिळते. दुसऱ्या दृश्यांमध्ये तोडफोड केली गेली. 4 चाकी वाहनं, दुचाकी याची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. हा सगळा रहिवासी भाग आहे, त्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी एक प्रकारे मार्चला सुरुवात केली आहे या सगळ्या भागातनं. 2 गट जेव्हा आमने सामने आले तेव्हा काय परिस्थिती होती ते सुद्धा दृश्यांमधनं आपल्याला दिसतंय. ही घटना नागपूरमधली घटना आहे. राज्याची उपराजधानी नागपूर आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं शहर नागपूर आहे आणि याच नागपूरमध्ये सध्या काहीशी तणावाची परिस्थिती पाहायला मिळते आहे. नागपूरमध्ये सकाळच्या सुमारास बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं औरंगजेबाची कबर खुलताबादमधनं उखडण्यात यावी या मागणीसाठी आक्रमक होत आंदोलन केलेलं होतं आणि जर ही कबर उखडली गेली नाही तर बाबरीसारखा विध्वंस करू असा इशारा सुद्धा दिलेला होता. यावेळेला औरंगजेबाच्या फोटोची जाळपोळ सुद्धा करण्यात आली. म्हणजे त्याच्या कबरीचा फोटो होता त्याची जाळपोळ करण्यात आली. पण याच जाळपोळी दरम्यान काही धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत 2 गट आक्रमक झाले, एकमेकांवरती हल्ले केले गेले आणि कशी नासधूस झाली आहे, कशी तोडफोड झाली आहे, नागपूरमध्ये कसं तणावाचं वातावरण आहे ते सध्या आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. हा सगळा रहिवासी भाग असल्याचा अंदाज आपण या दृश्यांमधनं बांधू शकतोय. पुन्हा एकदा आपण उदय यांच्याकडे जाऊया. उदय, पोलिसांचा मोठा फौजफाटा तर दिसतोय. वरिष्ठ पोलीस अधिकारी असोत, पोलीस असोत, कसे प्रयत्न केले जात आहेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे? उदयसोबत संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करू. पण ही 4ही दृश्य ही नागपूरची दृश्य आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा वाद महाराष्ट्रामध्ये सध्या उग्र रूप धारण करतोय असंच काहीसं चित्र आहे. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही संवाद साधतात पोलीस आणि नागरिक. आपण तो संवाद ऐकूया. शांतता अबाधित राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा प्रयत्नशील आहेत. त्यामुळे स्थानिकांशी नागरिकांशी संवाद साधून लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणण्याचा पोलिसांचाही प्रयत्न दिसतोय. नेमकं काय घडलंय तर नागपूरच्या महाल परिसरामध्ये शिवाजी चौक परिसरात हा सगळा प्रकार घडलेला आहे. 2 गट आमने सामने आले, वादावादी झाली, घोषणाबाजी केली गेली आणि त्यानंतर इथल्या काही स्थानिकांच्या वाहनांचं सुद्धा तोडफोडीमध्ये मोठं नुकसान करण्यात आलंय. दुचाकी असोत, 4 चाकी असोत, वाहनांची तोडफोड झालेली आहे आणि याच वादामुळे 2ही गट कमालीचे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसराचा ताबा घेतलाय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आटोकाट प्रयत्न करतात. या संपूर्ण घटनेला पार्श्वभूमी आहे ती सकाळी बजरंग दलानं आणि विश्व हिंदू परिषदेनं केलेल्या आंदोलनाची. आज छत्रपती शिवाजी महाराज
यांची तिथीनुसार जयंती सुद्धा साजरी होते. हा एक मोठा पूल आहे नागपूर शहरातला आणि त्याच पुलाखाली कशा पद्धतीनं दोन गट आमने सामने आल्यानंतर नेमकं काय घडलं त्याचा अंदाज या दृश्यांवरनं आपण बांधू शकतोय. एकीकडे जमावाला शांत करण्याचा प्रयत्न समाजातलेच काही लोक करतायत, तर दुसरीकडे पोलिसांनी या संपूर्ण परिसराचा ताबा घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उदय तिमांडे आपल्याला अधिक माहिती देतील. उदय, मोठ्या प्रमाणात रहिवासी भाग हा सगळा पाहायला मिळतोय. इथले जे रहिवासी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी काय पावलं उचललेत, पण त्याआधी तुमच्या पाठीमागे जे सध्या दृश्य दिसतंय ते दृश्य आपल्या प्रेक्षकाला तुम्ही एक्सप्लेन करून सांगाल की नेमकं काय झालंय, काय होत आहे? की तुम्हाला आता ही सगळी दृश्य दाखवतो. मी जिथे उभा आहे याच्या 100 मीटर मागे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याखाली जे आहे ते सकाळी विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. या पुतळ्याच्या दोन बाजूला जे आहे ते दोन वेगवेगळे गट राहतात. एका बाजूला एक वेगळा गट आणि दुसऱ्या बाजूला दुसरा गट. ज्यावेळी हे सगळं आंदोलन झालं त्यावेळी जे आहे ते हे दोन्ही गट आमोरासमोर आले होते आणि जो दुसरा गट आहे तो इथं जे आहे ते हावी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे इथं आता मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपण समोर पाहतोय की काही वाहनांची देखील इथं जाळपोळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहे ते पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या इथं फोडलेल्या आहेत. त्यामुळे आता सर्वत्र अंधार झालेला. या सगळ्या भागातला पॉवर जो आहे तो कट करण्यात आलेला. इंटरनेट सेवा जी आहे ती या सगळ्या भागातली आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळं इथं आता सर्वत्र अंधार आणि त्यातला त्यात आता धूळ कांड्या सोडल्यामुळे जे आहे ते इथली गर्दी जी आहे ती निवळण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र ही सगळी दृश्य जर तुम्ही रस्त्यावरची पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इथं थोड्या वेळाआधी काय परिस्थिती होती. कारण नागरिकांकडून जी आहे ती पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती आणि ती दगडफेक झाल्याच्या आता इथं आपल्याला हे सगळे पुरावे पाहायला मिळत आहे. अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत ते यामध्ये या सगळ्या दगडफेकीमध्ये जे आहे ते जखमी झाले होते. मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. QRT पोलीस असेल, स्वतः पोलीस आयुक्त असेल, पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असेल, हे सगळे जे आहेत ते आता या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेले आहे. आता इथला तणाव जरी निवळला असला तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते काही नागरिक आजूबाजूला दडून असल्याचं लक्षात येतं. त्यामुळं कोम्बिंग ऑपरेशन आता पोलिसांकडून इथं राबविलं जात आहे. आपण पाहतोय की इथं पार्क असलेली गाडी देखील जी आहे ती पेटवून देण्यात आली होती. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आता त्या गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांकडून केला जातोय. इथून थोडं समोर गेला तर दुसऱ्या गटांचा तो भाग आहे. त्यामुळे इथून पुढं आज रात्री या भागामध्ये जी आहे ती ही आंदोलनाची आग जी आहे ती धगधगत राहू शकते आणि त्या दृष्टीनं जे आहे ते या परिसरातला आता पॉवर कट पोलिसांना केलेला आहे. इंटरनेट सेवा जी आहे ती बंद केलेली आहे आणि आता पोलिसांकडून या भागामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय की पोलिसांना आता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे समोर जाण्यासाठी. त्यामुळे आता पोलिसांचा एक गट जे आहे ते इथून समोर जात आहे. समोर नेमकं काय आहे याची जाणीव नाही आहे कारण समोर आणखी नागरिक आहेत ते दगडफेक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. इथं अश्रुकांड्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे दृश्यमानता कमी आहे. मात्र आपण आता इथं पाहिलं की फटाके जे आहेत ते नागरिकांकडून फोडण्यात आले. दगडफेक अजूनही त्या भागातून सुरू आहे. आपण पाहतोय की समोरून दगडफेक केली जात आहे आणि आता पोलिसांकडून जे आहे ते अश्रुकांड्यांचा पुन्हा एकदा इथं वापर करायला सुरुवात झालेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. मात्र दगडफेक होत आहे त्यामुळं पोलिसांना समोर जायला जे आता अडचणी निर्माण होत आहे. इथं असलेली गाड्यांची जी आहे ती पेटवली जात आहे, नासधूस केली जात आहे. अंधार या सगळ्या भागात झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे हे सगळं ऑपरेशन राबवताना अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागेल. मात्र हे सगळं करत असताना नागरिकांनी शांतता बाळगावी, कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीने जे आहे ते खबरदारी घेण्याचं. अगदी बरोबर आहे. परिसरातला तणाव अजूनही निवळलेला नाही. उदय, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. रिपोर्टिंग करताना अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत. अतुलजी, मोठा वाद दोन गटामध्ये झाला आणि नागपूर कसं धुमसलंय, कसं पेटलंय हे दृश्यांमधनं आपण पाहतोय.